नमस्कार मित्रांनो, आज आपण तेलंगणा राज्य परिवहन कर्मचारी यांची जी शिस्तावेदन पद्धती आहे ती आपण पाहणार आहोत. तर वेळ न घालवता आपण ती शिस्तावेदन पद्धत जी आहे ती कशी आहे ते आपण पाहूया. तर त्या शिस्तावेदन पद्धतीला एक नाव आहे, तर ते नाव आहे की इन्स्ट्रक्शन ऑन जॉब सिक्युरिटी फॉर एम्प्लॉई असं त्याला नाव दिलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला गाईडलाईन्स आहेत ते आपण पाहू. गाईडलाईन्स वेअर इश्यूड फ्रॉम टाइम टू टाइम ऑन द जॉब सिक्युरिटी फॉर कंडक्टर अँड ड्रायव्हर वाईड सर्क्युलर्स अंडर रेफरन्स साइटेड व्हाईल डीलिंग विथ दिस delinquencies committed by the conductor and driver during the course of their duties. तर यामध्ये असं सांगितलं की कंडक्टर आणि ड्रायव्हरची जी नोकरी आहे तर तिच्या सुरक्षिततेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे ही प्रशासन जारी करतं आणि त्यामुळे त्यांच्या कर्तव्याच्या दरम्यान कंडक्टर आणि ड्रायव्हर यांच्यामुळे होणारे गैरप्रकारांना सामोरं जाताना जी काही कारवाई करायची आहे त्या संदर्भात हे जे शिस्तावेदन पद्धत आहे ती तयार करण्यात आल्याचं यामध्ये सांगितलेलं आहे. तर दुसरा पॅराग्राफ असा आहे की इन्स्टन्स हॅव कम टू द नोटीस ऑफ हेड ऑफिस दॅट देअर इज अ वास्ट डिफरन्स इन डीलिंग विथ सिमिलर टाईप ऑफ ऑफेन्स अक्रॉस व्हेरियस युनिट ऑफ द कॉर्पोरेशन अँड पनिशमेंट अवॉर्डेड इन अ लार्ज नंबर ऑफ केसेस आर डिस्पोर्शनेट टू द डेलिक्वेन्सीज रिझल्टिंग इन द ग्रोविंग अनरेस्ट अमंग द एम्प्लॉईज. तर या दुसऱ्या पॅराग्राफमध्ये असं सांगितलं की मुख्य कार्यालयाच्या जे काही असं निदर्शनास आलेलं आहे की कॉर्पोरेशनचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत तर ते प्रत्येक विभागामध्ये एकच शिक्षा असताना किंवा एकच गुन्हा केलेला आहे तर एका गुन्ह्यासाठी ह्या विभागामध्ये एक वेगळी शिक्षा दिली जात असते आणि दुसऱ्या विभागामध्ये दुसरी शिक्षा दिलेली आहे. तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं साम्य राहत नाही. तर ते साम्य राहण्याकरता हे शिस्तावेदन पद्धती निर्माण करण्यात आलेले आहे. आणखीन काय पुढं म्हणजे वेगवेगळे जे विषम जे गुन्हा एकच असताना विषम ह्या शिक्षा ज्या होत असतात तर यामध्ये त्यांनी सांगितलं की कर्मचाऱ्यामध्ये ह्या अशा गोष्टीमुळे अस्वस्थता निर्माण होते आणि त्यामुळे शिस्तावेदन पद्धत किंवा जॉब सिक्युरिटीसाठी जे काही हे परिपत्रक आहे हे निर्माण करण्यात आलेला आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. पुढे असं म्हटलेलं आहे की इन ऑर्डर टू रेशनलाइज अँड स्टँडर्डाइज द सिस्टीम ऑफ डीलिंग विथ ऑफेन्स अँड पनिशमेंट फ्रेश गाईडलाईन्स आर इश्यूड इन ॲडिशन टू द एक्झिस्टिंग गाईडलाईन टू एन्श्युअर ट्रान्सपरन्सी युनिफॉर्मिटी सेन्स ऑफ सिक्युरिटी अँड ट्रस्ट अमंग द एम्प्लॉईज. तर यामध्ये मग असं म्हटलेलं आहे की गुन्ह्यांना आणि शिक्षेला सामोरे जाण्याच्या तर्कसंगत आणि प्रमाणीकरण करण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये काय झालं पाहिजे की पारदर्शकता आली पाहिजे, एक समानता आली पाहिजे, त्याचबरोबर सुरक्षितची भावना सुद्धा निर्माण झाली पाहिजे आणि कॉर्पोरेशनविषयी दृढ विश्वास सुनिश्चित करण्यासाठी विद्यमान मार्गदर्शन तत्वे जी काय आहे ती जारी करत आहेत असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामध्ये फर्स्ट असा नियम आहे की पॅसेंजरची जबाबदारी जी काय पॅसेंजरची रिस्पॉन्सिबिलिटी यामध्ये सांगितलं इन्स्ट्रक्शन वेअर इश्यूड वाईड सर्क्युलर जी सर्क्युलरचे नंबर आहेत ते आपण पाहणार नाहीत. पुढं शुड बी कलेक्टेड फ्रॉम ऑल द तिकीटलेस पॅसेंजर वेदर दे पेड द फेअर. म्हणजे यामध्ये असं म्हटलं की तिकीटलेस पॅसेंजर असा पॅसेंजर की ज्यानं पैसे दिलेले आहेत परंतु त्याच्याकडे तिकीट पैसे दिलेले आहेत परंतु त्याच्याकडे तिकीट नाही असा प्रवासी किंवा असा प्रवासी की ज्यानं पैसे दिलेले आहेत किंवा त्यानं दिलेले नाहीत असा देखील प्रवासी. त्याचबरोबर असा प्रवासी की ज्यानं पैसे दिलेत, तिकीट घेतलं आहे आणि ते तिकीट नंतर हरवलेलं आहे असा प्रवासी. यामध्ये असं म्हटलेलं आहे की वेदर दे पेड द फेअर ऑर नॉट or lost their ticket or traveling beyond the validity of ticket held by them as per section 178 of Motor Vehicle Act 1988. ticketless passenger are liable to be fined up to ₹500. म्हणजे थोडक्यात काय की त्या व्यक्तीनं तिकीट घेतलेलं असू दे, पैसे देऊन तिकीट घेतलेलं असू दे किंवा त्याच्याकडे तिकीट घेतलेलं असताना सुद्धा तिकीट हरवू दे, पैसे देऊन तिकीट न घेणारा किंवा
असा हा प्रवासी जो आहे, पैसे त्याने दिलेले आहेत परंतु तिकीट घेतलेलं नाही, तरी पण त्याला 500 दंड होणार. पैसेच दिले नाहीत आणि तिकीटच घेतले नाही, लपून बसलेला आहे, तरी पण त्याला 500 रुपये दंड होणार. पण पैसे दिलेले आहेत, तिकीट पण घेतलेलं आहे आणि ते तिकीट हरवलेलं आहे, तरी पण 500 रुपये दंड होणार. कारण त्याची जबाबदारी आहे, प्रवाशाची जबाबदारी आहे आणि त्यानं ते तिकीट हे सांभाळून ठेवलं पाहिजे, ही त्याची जबाबदारी आहे. त्यामुळे त्याला 500 रुपये दंड होणार म्हणजे होणारच, असं यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच पब्लिसिटी ऑन पॅसेंजर रिस्पॉन्सिबिलिटी. तर या पुढच्या याच्यामध्ये एक मुद्दा सांगितलेला आहे, पब्लिसिटी इज बिईंग गिवन पॅसेंजर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे प्रवाशाची जी काही जबाबदारी आहे ती काय करायची आहे की टू परचेस तिकीट बाय रायटिंग स्लोगन ऑन तिकीटलेस ट्रॅव्हल अँड कॉन्सिक्वेन्सेस ऑफ नॉट परचेसिंग द तिकीट इन ऑल बसेस अँड ॲट बस स्टेशन. म्हणजे बस स्थानकावरती मोठ्या ठळक अक्षरावरती तिथं हे करायचं आहे की प्रवाशाची जी काही जबाबदारी आहे तिकीट काढून प्रवास करणे, हे तिथं पूर्ण ठळक अक्षरात तिथं प्रवाशाला वाचता येईल अशा ठिकाणी लावायचं आहे. तिकीट घेऊनच त्यानं प्रवास करायचा आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे. इन्स्ट्रक्शन हॅव बीन इश्यूड बाय वाईड लेटर टू गिव्ह वाईड पब्लिसिटी अमंग पॅसेंजर दॅट दे हॅव ट्रॅव्हल इन बसेस विथ व्हॅलिड तिकीट फॉलोइंग विच अ फाईन ऑफ 500 विल बी इम्पोज्ड. तर तिथं लिहायचं आहे की पॅसेंजरनं तिकीट व्हॅलिड तिकीट घेऊनच त्यांना प्रवास करायचा आहे, अन्यथा त्याला 500 रुपये दंड हा केला जाईल, असं त्यामध्ये सरळ सरळ लिहून प्रत्येक बस स्थानकावरती लावायचं आहे असं यामध्ये सांगितलेलं आहे. इन पार्शियल मॉडिफिकेशन ऑफ द एक्झिस्टिंग इन्स्ट्रक्शन ऑलरेडी इश्यूड द फॉलोइंग फ्रेश गाईडलाईन. अंशतः बदल करून ह्या गाईडलाईन्स या जारी करण्यात येत आहेत असं यामध्ये म्हटलेलं आहे. तर पुढचा मुद्दा आहे C&T इरेग्युलेटीज. तर यामध्ये काय सांगितलं आहे, फेअर नॉट कलेक्टेड अँड तिकीट नॉट इश्यूड. म्हणजेच काय, फेअर नॉट कलेक्टेड म्हणजे पैसे घेतलेले नाहीत आणि तिकीट पण दिलं नाही. तर या केसमध्ये काय होईल, तर त्याचे हे नियम सांगितलेले आहे. तर यामध्ये सांगितले की सस्पेन्शन नीड नॉट बी रिसॉर्टेड to in cases of fare not collected and ticket not issue unless it is otherwise specified. यामध्ये भाडे जमा न केलेल्या प्रकारामध्ये निलंबाचा अवलंबन करण्याची आवश्यकता नाही आणि त्याशिवाय तिकीट जारी केले जात नाहीत असं यामध्ये म्हटलेलं आहे. त्यातला मुद्दा एक, द फॉलोइंग प्रोसिजर विल बी ॲडमिसिबल इन केस ऑफ सिटी. म्हणजे त्यांच्या ज्या राज्यामध्ये जितक्या त्यांच्या बसेस आहेत त्या सगळ्या बसेसची नावं सांगितलेली आहेत. तर या सगळ्या बसेसमध्ये हे नियम लागू राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर त्यामध्ये यामध्ये दिलेलं आहे की इफ द नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस आर अबाव 100% ऑफ सिटिंग कॅपॅसिटी अँड तिकीटलेस पॅसेंजर आर अप टू 5. म्हणजे जर सिटिंग कॅपॅसिटी 40 असेल बसची, म्हणजे 100% असेल आणि 40च्या वरती समजा 5 तिकीटलेस प्रवासी जर सापडलेले असतील बिना तिकिटाचे, तर या केसमध्ये काय होणार आहे, तर फर्स्ट जर ही केस असेल म्हणजे पहिल्यांदा असं सापडलं असेल तर यामध्ये काउन्सेलिंग बाय डेपो मॅनेजर काय करतील, समुपदेशन करतील आणि त्याला सोडून देतील. हा पहिला भाग झाला. तर दुसऱ्या केसमध्ये सेकंड ऑफेन्स पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट विदाउट कम्युलेटिव्ह इफेक्ट अप टू 1 year बेस्ड ऑन द मेरिट ऑफ द केस शाल बी इम्पोज्ड. तर 100% जी सिटिंग कॅपॅसिटी असताना दुसऱ्यांदा असं सापडलं गेलं तर यामध्ये कमीत कमी एक इन्क्रीमेंट 1 वर्षाची जाईल, ती पण मेरिट्स ऑफ केसेसचं म्हणजे बेसवरती राहणार आहे, म्हणजे केस कशी आहे त्याच्यावरती राहणार आहे. तिसरा मुद्दा जो आहे तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की ऑफेन्स अँड अबव पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस. म्हणजे सर्व्हिसमधून काढून न टाकता बेस्ड ऑन मेरिट्स डिफरमेंट इन्क्रीमेंट रिडक्शन इन पे. तर इन्क्रीमेंट यामध्ये तिसऱ्या गुन्ह्याला सांगितलेलं आहे की त्या गुणवत्तेच्या आधारातून सेवेतून काढून टाकायचं का त्याला जास्तीत जास्त इन्क्रीमेंट कपात करायची शिक्षा द्यायची, हा त्या मेरिट्सवरती ठरणार आहे, त्या गुन्ह्याच्या मेरिट्सवरती ठरेल असं यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढं बी मध्ये सांगितलं इफ द नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस आर 50% अँड अबोव अँड अप टू
100% ऑफ सिटिंग कॅपॅसिटी अँड टिकेटलेस पॅसेंजर आर अप टू 2. तर या केसमध्ये 50% म्हणजे 40 सीटची कॅपॅसिटी असेल तर 20 पॅसेंजर म्हणजे 50% आणि 100% म्हणजे 40 पॅसेंजर. तर याच्यामध्ये जर 2 प्रवासी 22 जर प्रवासी असतील आणि 2 प्रवासी ह्यातले बिना तिकीट असतील असं यात म्हटलेलं आहे. तर या केसमध्ये काय होणार की पहिल्यांदा जर असा गुन्हा घडला तर डेपो मॅनेजर समुपदेशन करतील, काउन्सिलिंग बाय द डेपो मॅनेजर. आणि जर हाच गुन्हा दुसऱ्यांदा घडला, हाच गुन्हा जर काय झाला दुसऱ्यांदा घडला तर काय होईल तर पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट विदाउट कम्युलेटिव्ह इफेक्ट अप 1 year बेस्ड ऑन द मेरिट ऑफ द केस शाल बी इम्पोज्ड. म्हणजे 1 वर्षाची इन्क्रीमेंट जाणार, पण ती केस कशी आहे ही पाहून त्या मेरिटनुसार ठरणार. थर्ड मुद्दा असा आहे की ऑफेन्स अँड अबव पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप द अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट. तर यामध्ये पण तसंच सांगितलेलं आहे की खटल्याची जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेच्या आधारावर त्याला काढून टाकायचं का त्याची वेतनवाढ जास्तीत जास्त कपात करायची असा निर्णय घेतला जाईल असं यामध्ये सांगितलेलं आहे. इन अबव केसेस इफ द टिकेटलेस पॅसेंजर आर मोर दॅन द स्पेसिफाईड नंबर पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस शाल बी इम्पोज्ड बेस्ड ऑन मेरिट्स ऑन द केस डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट रिडक्शन इन पे. तर यामध्ये असं सांगितलेलं आहे की वरील जे प्रकरणं आहेत त्यामध्ये तिकीट नसलेले प्रवासी निर्दिष्ट संख्येपेक्षा जास्ती असल्यास खटल्याच्या गुणवत्तेच्या आधारावरती वेतनवाढीची स्थगिती किंवा वेतनामध्ये कपात किंवा सेवेतनं काढून टाकण्याची जास्तीत जास्त शिक्षा लागू केली जाईल असं यामध्ये सांगितलं आहे. सी मध्ये सांगितलं इफ द नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस आर बिलो 50% ऑफ सीटिंग कॅपॅसिटी अँड इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ तिकीट लेस पॅसेंजर्स. म्हणजे काय की प्रवाशांची संख्या 50%पेक्षा कमी असल्यास म्हणजे 20-40 कॅपॅसिटी असेल त्यातली निम्मी 20 प्रवासी असतील आणि 20 प्रवाशाच्या पेक्षा सुद्धा खाली जर असेल तर अशा ज्या कर्मचारी आहे तर पूर्णपणे त्याच्यावरतीच गुन्हा हा सिद्ध होत असतो. 20 पॅसेंजर इतके कमी पॅसेंजर निम्मे पॅसेंजरपेक्षा सुद्धा खाली असताना सुद्धा जर असं म्हणजे गुन्हा घडत असेल तर त्याला काय केलं जाईल की डेपो स्पेअर जारी करतील किंवा त्याला थोडक्यात निलंबित करतील. त्याचबरोबर त्याला इतर ड्युटीवर वापरण्यात येईल असं यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे डेपो स्पेअर शाल बी इश्यूड अँड कंडक्टर टीम ड्रायव्हर विल बी विथड्रॉ फ्रॉम ड्युटी. त्या ड्युटीपासून त्याला काढून टाकलं जाईल अँड काय केलं जाईल की युटिलाइज्ड ऑन द अदर ड्युटी. म्हणजे वेगळ्या ड्युटीला त्याला दिलं जाईल, दुसरी नोकरी त्याला दिली जाईल. पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस विल बी इम्पोज्ड. आणि यामध्ये जर त्याची मेरिट जास्त असेल त्या गुन्ह्याची गुन्हा एकदम जास्त असेल तर त्याला काय केलं जाईल की तिची इन्क्रीमेंट थांबवली जाईल किंवा त्याचा पगार कपात केला जाईल. अशा प्रकारची त्याला शिक्षा केली जाईल. त्याचबरोबर पुढं डिलक्स सुपर लक्झरी राजधानी या अशा सेवांच्या बाबतीत वेगळा न्याय आहे. यामध्ये नियम वेगळे आहेत की यामध्ये काय आहेत की इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ पॅसेंजर इन द बस अँड नंबर टिकेटलेस पॅसेंजर डिटेक्टेड कंडक्टर शॅल बी प्लेस्ड अंडर सस्पेन्शन फॉलोविंग बाय पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम रिमूव्हल किंवा त्या मेरिटनुसार त्याला शिक्षा दिली जाईल. याच्या शिक्षा वेगळ्या असतील असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर फेअर कलेक्टेड म्हणजे पैसे घेतलेले आहेत आणि तिकीट दिलेलं नाही असा जो गुन्हा आहे तो फेअर कलेक्टेड अँड तिकीट नॉट इश्यू. यामध्ये काय आहे फॉर सिटी ऑर्डिनरी अर्बन म्हणजे त्यांच्या ज्या काही गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्यांची त्यामध्ये नावं दिलेली आहेत आणि यामध्ये जर सापडला तर त्याच्याबरोबर काय होईल असं यांनी सांगितलं आहे. इफ द तिकीट अमाऊंट इज लेस दॅन ऑर इक्वल टू ट्विस द मिनिमम फेअर इरिस्पेक्टिव्ह ऑफ नंबर ऑफ टिकेटलेस पॅसेंजर डिटेक्टेड. तर तिकिटाची रक्कम किमान भाड्याच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा कमी असल्यास तिकीट नसलेल्या प्रवाशांची संख्या लक्षात घेतली जाणार नाही. त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 1 फर्स्ट ऑफेन्सिव्ह नो सस्पेन्शन अँड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू द अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट ऑफ केस डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट रिडक्शन इन पे. यामध्ये काय पहिला गुन्हा जो असा आहे की खटल्याच्या गुणवत्तेवर आधारित असणार आहे, सेवेतून काढून
टाकण्याशिवाय जास्तीत जास्त याला काय केलं जाईल, पहिला गुन्हा झाला तर निलंबन इतका गुन्हा त्याला निलंबन केलं जाईल त्याचं. त्याचबरोबर सेकंड ऑफेन्स जर झालं त्याच्याकडून तर ट्रान्सफर फ्रॉम डेपो विदिन द रिजन अँड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट असं म्हटलेलं आहे की जर दुसरा गुन्हा झाला तर त्याला काय केलं की त्याच विभागामध्ये इतर ठिकाणी त्याची बदली केली जाईल, परंतु प्रकरणाची जी तीव्रता आहे, त्याचं गुणवत्ता जे आहे, मेरिट्स जे आहे त्यातून ठरणार आहे की त्याला सेवेत ठेवायचं किंवा त्याची बदली करायची, हे तिथं ठरणार आहे. त्याचबरोबर तिसरा जो काही गुन्हा आहे तो थर्ड ऑफेन्स अँड ऑनवर्ड द कंडक्टर टीम ड्रायव्हर शॅल बी प्लेस्ड अंडर सस्पेन्शन फॉलोड बाय पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट्स ऑफ केस डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट रिडक्शन इन पे रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस. तर तिसरा जो गुन्हा आहे त्यामध्ये सांगितलं की कंडक्टर किंवा तो जो काही कंडक्टर असेल तर त्याला निलंबन खाली तर ठेवण्यात येईल आणि त्यानंतर खटल्याच्या गुणवत्तेच्या आधारावर त्याला शिक्षा दिली जाईल, परंतु ही शिक्षा जी काय आहे तिला एक कमिटी असणार आहे आणि ती कमिटी बसून त्यामध्ये जे सक्षम प्राधिकारी हे सदस्य असणार आहेत ते स्वतः शिक्षा देणार नाहीत, तर कमिटी असणार आहे, वरचे वरिष्ठ अधिकारी मोठे येणार, त्यांची कमिटी असणार आणि त्या कमिटीमध्ये त्याचा खातेनिहाय त्याच्यावर कारवाई होणार आणि त्या कारवाईची तीव्रता जी त्या गुन्ह्याची असेल त्या गुन्ह्यावर त्याच्या मेरिट्सवर त्याला सर्व्हिसमधून काढून टाकणे किंवा त्याला आणखीन दुसरी कुठली शिक्षा द्यायची ती त्यामध्ये ठरलं जाईल असं यामध्ये सांगितलेलं आहे. फेअर कलेक्टेड बट लेस व्हॅल्यू ऑफ तिकीट इश्यूड म्हणजे काय, फेअर कलेक्टेड केलेलं आहे, पैसे घेतलेले आहेत परंतु तिकीट कमी दिलेलं आहे. आता काय यामध्ये काय होणार आहे, तर यामध्ये काय होणार आहे की फॉर यांच्या सर्व बसेसमध्ये असं वरच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे ते आपण न वाचता फर्स्ट ऑफेन्स पाहू. नो सस्पेन्शन अँड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट. सगळीकडे सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट असं सांगितलेलं आहे. तर यामध्ये मेन काय होणार आहे की वेतनवाढ जे आहे तर तिला स्थगिती दिली जाईल किंवा वेतनवाढ कपात केली जाईल. ह्या पहिला गुन्हा जो आहे त्यामध्येच केली जाईल. दुसरा गुन्हा जो आहे तर असाच दुसरा गुन्हा झाला तर काय होणार आहे, सेकंड ऑफेन्स काय असणार आहे, ट्रान्सफर फ्रॉम डेपो विदिन द रिजन अँड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्हल सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट्स डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट रिडक्शन इन पे. तर या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये काय होणार आहे की त्याची 100% बदली होणार आहे, कारण कमी तिकीट दिलेलं आहे, बदली 100% होणार आहे, त्याची बदलीच होणार आहे, दुसरं काही होणार नाही. आणि जर त्याची तीव्रता जादा असेल तर त्याची डायरेक्ट वेतनवाढ रोखली जाणार आहे असं दुसऱ्या सेकंड ऑफेन्समध्ये सांगितलेलं आहे. तिसरा गुन्हा असा आहे की थर्ड ऑफेन्स ऑनवर्ड द कंडक्टर टीम ड्रायव्हर शॅल बी प्लेस्ड अंडर सस्पेन्शन फॉलोड बाय पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट्स डिफरमेंट ऑफ इन्क्रीमेंट रिडक्शन इन पे रिमूव्हल फ्रॉम द सर्व्हिस. म्हणजेच तिसऱ्या गुन्ह्यामध्ये सर्वात जास्त शिक्षा म्हणजेच कमाल शिक्षा हे सेवेतून काढूनच टाकले जाईल. ह्यामध्ये तिसऱ्यांदा जर असा गुन्हा झाला, याच लाईनमधला तिसरा गुन्हा जर त्याचा झाला, ही पहिल्यांदा बी झाला, दुसऱ्यांदा पण झाला आणि तिसऱ्यांदा पण हाच गुन्हा केला तर 101% सर्व्हिसमधून काढून टाकले जाईल असा हा नियम आहे. त्याचबरोबर 5वा मुद्दा असा आहे की रिइश्यूड ऑफ तिकीट. असं रिइश्यू म्हणजे तेच तिकीट परत परत देणे, त्याला रिइश्यू तिकीट असं म्हटलं जाईल. तर या गुन्ह्यामध्ये जी शिक्षा आहे ती आपण पाहू. यामध्ये आपण ऑफेन्सच पाहू, फर्स्ट ऑफेन्स. तर फर्स्ट ऑफेन्समध्ये काय सांगितलेलं आहे तेच आपण पाहू. फर्स्ट ऑफेन्स सस्पेन्शन अँड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट्स. गुन्ह्याची तीव्रता पाहिली जाईल आणि त्यानुसार सस्पेन्शन किंवा वेगळी पनिशमेंट जी आहे इन्क्रीमेंट रोखणे किंवा रिडक्शन इन पे पगार कपात, तर यामधला जो कोणताही निर्णय आहे ती तीव्रता पाहून निर्णय घेतला जाईल. सेकंड ऑफेन्स ट्रान्सफर फ्रॉम डेपो विदिन द रिजन अँड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप टू अदर दॅन रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट इन केस डिफरमेंट रिडक्शन इन पे. म्हणजे थोडक्यात काय, याची बदली केली जाईल दुसऱ्या डेपोमध्ये, त्याच विभागामधल्या दुसऱ्या डेपोमध्ये याची बदली केली जाईल. त्याचबरोबर थर्ड ऑफेन्स काय आहे की थर्ड ऑफेन्स अँड ऑनवर्ड द कंडक्टर टीम ड्रायव्हर शॅल बी प्लेस्ड अंडर सस्पेन्शन फॉलोड पनिशमेंट ऑफ मॅक्झिमम अप रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस बेस्ड ऑन मेरिट्स
यामध्ये देखील कमिटी निर्माण केली जाईल आणि कमिटीनुसार निर्णय घेतला जाईल की याला कामावर कोणती शिक्षा द्यायची ही कमिटी निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर खाली 6वा ॲक्सिडेंट संदर्भातले पण मुद्दे आहेत. ड्रायव्हर करता जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना कोणकोणत्या शिक्षा दिल्या जाईल हे याच्यामध्ये दिलेलं आहे. असे हे 6 पनिशमेंटच्या गाईडलाईन ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मॅनेजिंग डायरेक्टर त्याचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्यामार्फत हा इश्यू केलेलं हे परिपत्रक आहे किंवा ही शिस्तावेदन पद्धत आहे. जॉब सिक्युरिटी इन्स्ट्रक्शन्स अशा प्रकारची TSRTCची आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती आपल्या चॅनलमार्फत पुरवल्या जातील. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.